ड्रग्ज प्रकरणातील आरोपी खासदार लंकेचा कार्यकर्ता, त्या फोटोनी वाढल्या चर्चा। पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत। गेल्याच आठवड्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या श्याम सुंदर विश्वनाथ गुजर या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाली। शिरूर येथील गॅरेज चालक असलेल्या शादाब शेख याच्याकडे सापडलेले ड्रग्ज हे पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे यानं दिल्याचं तपासात समोर आलं। आता हाच माऊली शिंदे हा खासदार निलेश लंके यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याच्या चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झाल्या आहेत। डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी या ड्रग्ज प्रकरणातील पोलिसांवर काही गंभीर आरोप केले। ड्रग्ज प्रकरणातील म्होरक्या श्यामसुंदर गुजर हा काही दिवसापूर्वी पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता। तिथे त्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप झाले होते। अवैध व्यावसायिकांशी त्याचे संबंध होते। त्याच्या विरोधामध्ये तक्रारी झाल्यानं त्याची बदली थेट नगर LCB शाखेत करण्यात आली। वास्तविक गंभीर आरोप असलेला पोलीस कर्मचारी LCBत कसा घेतला जातो असा सवाल डॉक्टर विखे पाटलांनी उपस्थित केला होता। शिवाय त्याला LCBत घेण्यासाठी कोणाची शिफारस होती हेही पोलिसांनी पत्रकारांना सांगावं असं आव्हानही विखे पाटलांनी दिलं होतं। आता याच ड्रग्ज प्रकरणातील शिरूर पोलीस ठाण्यात दाखल FIR व्हायरल झाली आहे। त्यामध्ये पारनेर तालुक्यातील कोहकडी हमावाडी येथील माऊली शिंदेचा सहभाग हा असल्याचं फिर्यादीत दाखल आहे। याच माऊली शिंदेचे खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्यासोबतचे फोटो आता व्हायरल झालेत। अगदी माऊली शिंदेच्या मुलाच्या वाढदिवसालाही खासदार लंके उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत। आरोपी शिंदे यांचे कुटुंब राणी लंके यांच्यासोबतही काही फोटो दिसत आहेत। याच फोटोवरनं आता राजकारण तापलंय। 2 दिवसापूर्वी सिस्पे इन्फिनिटीत आपलं नाव जाणीवपूर्वक गोवलं गेल्याचं लंके याने सांगितलं होतं। शिवाय पारनेरला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचंही लंकेचं म्हणणं होतं। परंतु आता पुन्हा एकदा थेट मुख्य आरोपीसोबतचे खासदार लंके यांचे फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। माऊली शिंदेचं नाव आरोपपत्रामध्ये येऊ नये म्हणून एक नेता अर्धा तास पोलीस ठाण्यात बसलेला होता असा आरोपही डॉक्टर सुजय विखेंनी केला होता। त्यामुळे हा नेता कोण या चर्चांनाही आता उधाण आलंय। खासदार लंके यांचे यापूर्वी अनेकदा कुख्यात आरोपींसोबतचे फोटो व्हायरल झालेत। अगदी पुण्यातील डॉन गजा मारडेचाही सत्कार खासदार लंके यांनी स्वीकारला होता। सिस्पेचे संचालक हे आपले पाहुणे आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यानंतर याच पाहुण्यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला होता। आता ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानं खासदार लंके पुन्हा चर्चेत आलेत। तो मी नव्हेच ही भूमिका घेणाऱ्या खासदार लंके यांनी या फोटोबाबत प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।